मराठी साहित्य विश्वासाठी अभिमानाची बातमी आहे। ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा पुण्यात रंगणार आहे। संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास, मराठी साहित्य क्षेत्रातील दीर्घ योगदान आणि यापूर्वी पोर्ट ब्लेअर इथे झालेल्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यानं त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आता 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडते का, याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलंय। 28, 29, 30, 31 जानेवारी या 4 दिवसांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये साहित्य संमेलन संपन्न होणार आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा महामंडळाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये या घटक संस्था आणि बृहन महाराष्ट्रातल्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या आपापल्या अध्यक्षपदाला नियोजित असलेली जी साहित्यिकांची नावं आहेत ती नावं कळवतात आणि मग त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होते आणि महामंडळाकडनं एकमताने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड होते। आपण याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याशी। ज्ञानेश्वर, हे जे पुण्यात मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे आणि त्यासाठी शेषराव मोरे यांच्या नावाची जी चर्चा सुरू आहे ती नेमकी कितपत पुढे गेली आहे किंवा त्यांच्या बरोबर इतर कोणत्या नावांची चर्चा आहे का? जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यामध्ये संमेलनाध्यक्ष ठरवण्याच्या निमित्तानं चर्चा सुरू झालेली आहे आणि प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे हे या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील अशा पद्धतीची माहिती आहे। मराठवाड्यातून पुढे आलेले आणि साहित्य क्षेत्रात मोठं काम केलेले, ज्यांनी साहित्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साहित्यासाठी काम केलं असलेले प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे हे 100व्या साहित्य मंडळाचे अध्यक्ष असू शकतात, साहित्य परिषदेचे अध्यक्ष असू शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे पुण्यामध्ये जानेवारी 2027 मध्ये होणार आहे त्या अध्यक्षपदाची संमेलनाध्यक्षपदाची माळ शेषराव मोरे सरांच्या गळ्यात पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी। यानंतर आपण याच संदर्भात बोलूया। जनशक्ती वाचक चळवळीचे जे करते धरते आहेत ते श्रीकांत उमरीकर सर आपल्याबरोबर जोडले गेलेत। श्रीकांत सर, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही कसं पाहता या सगळ्या साहित्य संमेलनाकडे आणि यंदाची अध्यक्षपदाची धुरा डॉक्टर शेषराव मोरे यांच्याकडे जाऊ शकते, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे, तुम्ही कसं पाहता? नमस्कार। 2-3 मुद्दे या निमित्तानं समोर येतात। पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा प्रकार बंद होऊन साहित्य महामंडळामध्ये साधक बाधक चर्चा होऊन एकमताने निवड होती, ह्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संमेलनाचा अध्यक्ष हे तसं 3-4 दिवसाचा गणपती आहे, नंतर त्याचा काही उपयोग होत नाही अशी एक टीका होते। शेषराव मोरेंसारखी जे व्यक्तिमत्व आहे ते सतत सक्रिय राहिलेलं आहे, प्रत्यक्ष कार्यरत राहिलेलं आहे। असं नाही की केवळ दिवाणखान्यामध्ये बसून आपण आपलं लिखाण करावं। मोरे सर सक्रिय राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं जर नाव पुढे असेल तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। तिसरं एक मला या निमित्तानं आधीच एक मुद्दा उपस्थित करायचा आहे। मोरे सर अध्यक्ष हो किंवा अजूनही कोणी अध्यक्ष हो, पण हा व्यक्ती म्हणून आपण त्याचा गौरव करतो आणि प्रत्यक्षामध्ये त्यानं जे केलेलं लिखाण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। त्याच्यामुळे माझा एक छोटासा पहिल्यांदाच प्रस्ताव आहे की जो कोणी अध्यक्षपदी निवडून येईल त्याची ग्रंथ बाकीचे जे पाहुणे आपण संमेलनामध्ये बोलवणार आहोत त्यांना कुठलं वेगळं असं स्मृतिचिन्ह किंवा असं जे देतात ते तर द्या किंवा नका देऊ, वेगळा मुद्दा आहे, पण त्या जोडीनं संमेलनाच्या अध्यक्षाची ग्रंथ संपदा जर आपण ह्या संमेलनाचं स्मृतिचिन्ह म्हणून आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून दिले तर जास्त चांगलं होऊ शकेल। तिसरा जो एक छोटा मुद्दा या निमित्ताने मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं मांडायचा आहे। साहित्य संमेलन हे वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही साहित्यिक चळवळी चालतात, छोटे मोठे उपक्रम चालतात, त्या सगळ्याची मिळून आषाढाची वारी म्हणजे सगळ्यांनी मिळून शेवटी पंढरपूरला गोळावं त्या पद्धतीनं व्हावं। त्याच्यामुळे वर्षभर महाराष्ट्रातले विविध छोटे मोठे साहित्य संमेलन, त्यांचे अध्यक्ष, त्यांची पाहुणे, त्याच्यामध्ये सहकारी लोक, ह्या सगळ्यांना या संमेलनामध्ये जर समाविष्ट करून घेतलं तर जास्त चांगलं त्याचं औचित्य दिसेल। आणि हे संमेलन म्हणजे एक 4 दिवसाचं संमेलन न राहता संपूर्ण एक आठवडाभर तिथे ग्रंथ महोत्सव असो, प्रकाशकांचे त्याच्या निमित्तानं काही एखादी बैठक घेता आली तर, त्याच्यानंतर ग्रंथालय संघाचं जे अधिवेशन असतं वार्षिक
तेही याला जोडून घेता आलं तर, आणि ग्रंथ विक्रीमध्ये काम करणारे जे बाकीचे सगळे कर्मचारी आहेत, म्हणजे असं सगळ्याचं मिळून एक 8 दिवसाचा माय मराठी महोत्सव जर आपण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं घेऊ शकलो तर ते खूप जास्त औचित्यपूर्ण ठरू शकतं. तुम्ही अनेक महत्त्वाचे मुद्दे यात मांडले श्रीकांत सर. हे आता मराठी साहित्य संमेलनाच्या दृष्टीने कसे पुढे जातात हे पुढारी न्यूजच्या वतीनं पुढे गेलेलेच आहेत, पण पुढे त्याला कशी मान्यता मिळते हे देखील महत्त्वाचं असेल. धन्यवाद श्रीकांत सर, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी.